हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीच्या नव्या पॉडकास्ट एपिसोड मध्ये. आजचा भाग आहे खूप खास, कारण वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण भेटणार आहोत अशा एका जोडप्याला ज्याने केवळ संसारच नाही तर स्वप्न, करिअर आणि व्यवसाय एकत्र उभा केला आहे. एका बाजूला आहेत मनाली संत, जी एक फायनान्शियल प्रोफेशनल आणि एज्युकेटर आहे. कॅनडामध्ये अनेक फॅमिलीज पर्यंत फायनान्शियल लिटरसी पोहोचवण्यासाठी ती वर्कशॉप्स, कॅम्पेन्स आणि वन ऑन वन गायडन्सद्वारे महत्वाचं काम करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे तिचे मिस्टर ओमकार संत, एक प्रोफेशनल शेफ, फूड इंडस्ट्री मधील अनुभवासोबतच आज तो मनाली सोबत बिझनेस उभा करत आहे. आजच्या या खास गप्पांमध्ये आपण जाणून घेणार आहोत पॉवर कपल म्हणजे नेमकं काय, मॅरेज आणि बिझनेस एकत्र कसं सांभाळायचं, कॅनडामधील त्यांचा प्रवास, एकमेकांच्या यशामागचं योगदान आणि अर्थातच वटपौर्णिमेच्या निमित्ताने नातं, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीदाराबद्दल त्यांचे विचार, सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता आपण त्यांचं स्वागत करूया. हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि आज वटपौर्णिमा निमित्त आपल्याकडे आले आहेत पॉवर कपल. पॉवर कपल का म्हणतात ते तुम्ही त्यांच्या जर्नी ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. सो लेट्स वेलकम मनाली अँड ओमकार संत. आपण पहिला सेगमेंट चालू करूया. पहिल्या सेगमेंट मध्ये म्हणजे आहे की प्रांजळ भेट. सो ह्यामध्ये आपण बोलतो की आपण सध्या आपली गेस्ट काय करतायत, लाईक प्रोफेशनली, पर्सनली तुमच्या लाईफ मध्ये काय चालू आहे. सो सध्या मनाली आणि ओमकार काय करतात? सो बेसिकली मी एक फायनान्शियल प्रोफेशनल आणि एज्युकेटर आहे. सो मी कॅनडामध्ये नॅशनल फायनान्शियल लिटरसीच्या कॅम्पेन्स करते, वर्कशॉप्स घेते. आणि ॲज यू नो की कॅनडामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा इमिग्रंट्स असतो, राईट. त्यामुळे खूप वेळेला आपण डिसिजन्स जे घेतो ते सगळे इंडियाच्या हिशोबाने किंवा ज्या देशातनं आलोय त्याच्या हिशोबाने घ्यायला जातो. आणि दॅट इज द रिझन वाय मोस्ट ऑफ द टाइम वी स्ट्रगल. आणि म्हणूनच मी हे कॅम्पेन मध्ये, वर्कशॉप मध्ये या सगळ्या गोष्टी शेअर करते. कॅनडामध्ये काय वेगळं आहे आणि आपण कॅनडाच्या दृष्टीने कसं करावं. आणि मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी इंडियामध्ये शेफ होतो. इथे आल्यानंतर 5-6 वर्ष मी कलिनरी इंडस्ट्रीमध्येच काम केलं. त्याच्यानंतर जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हापासून हळूहळू माझा कल टुवर्ड्स फायनान्स जास्त वळू लागला. बिकॉज मला समजायला लागलं की काम जास्त केल्याने पैसे जास्त मिळतील हे नेसेसरी नाहीये. आपल्याला स्मार्ट पद्धतीने कसे पैसे कमवता येतील हे मी माझ्या मनालीकडनं शिकलो. ऍज अ कपल तुम्ही आता बिझनेस करताय असं मी ऐकलंय. सो त्याबद्दल तुम्ही सांगा की म्हणजे बिझनेस काय आहे तुमचा आणि काय करताय. सो लाईक आय शेअर्ड की मी वर्कशॉप्स कंडक्ट करते. सो आय एम ऑल्सो पार्ट ऑफ अ प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती देर आर 180+ कंपनीज आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात ऑल द टॉप फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन US अँड कॅनडा. त्याच्यामुळे काय होतं की वर्कशॉप्स मधनं ज्यांना पण वाटतं की आम्हाला स्वतःबद्दल पण जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे, तर त्यांच्यासाठी फ्री फायनान्शियल एज्युकेशन वर्कशॉप झाल्यावरती त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजीज पण दिल्या जातात. ऑफकोर्स आय डोंट चार्ज एनिथिंग फॉर एनी ऑफ द सर्व्हिसेस फ्रॉम द क्लायंट, बट आय गेट पेड बाय ऑल द कंपनीज ज्या पण तिथे आहेत. कारण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना, कॅनडामध्ये जे लोक येतात त्यांना फक्त 5 फायनान्शियल इन्स्टिट्यूशन माहित. दॅट इज द रिझन वाय कॅनडामध्ये ज्या 100+ कंपन्या आहेत, ज्या ऑलमोस्ट 100 years ओल्ड आहेत, 150 years ओल्ड आहेत, त्यांच्याकडे जाऊ नाही शकत लोक. म्हणून ह्या फायनान्शियल एज्युकेशनच्या माध्यमाने ज्यांना पण वाटतं की आमच्यासाठी काय बेटर आहे ते डिसिजन घेऊ शकतात. ते डिसिजन घ्यायला मी मदत करते. आणि त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की आम्हाला आमच्यासाठी फायनान्शियल प्लॅन करायचे, तर त्याच्या थ्रू आय हेल्प देम आउट विथ ऑल दीज स्ट्रॅटेजीज साठी. आणि ओमकार पण लायसन्स्ड आहे, मी पण लायसन्स्ड आहे. सो दॅट्स हाऊ आम्ही दोघं पण मिळून बिझनेस मध्ये जितक्या जास्त फॅमिलीजना हेल्प करता येईल थ्रू दिस सेशन्स आणि विथ फायनान्शियल स्ट्रॅटेजीज आम्ही करायचं ट्राय करतो. सो मला आता तुमच्या प्रेझेंट बद्दल एक आयडिया आलेली आहे. सो आपण सुरू करूया दुसऱ्या सेगमेंटला, इन द सेन्स की आपण जाऊया रिवाइंड करून थोडं पाठीमागे आणि कसं सगळं सुरू झालं त्याच्याबद्दल बोलूया. तर पहिले मी ओमकारला विचारेन की तू तुझ्या सावित्री बद्दल काय बोलशील, कारण की आजचा आपला एपिसोड आहे वटपौर्णिमा स्पेशल. तर तिचं तुझ्या लाईफ मधलं योगदान बद्दल काय? आमचं लग्न झालं ज्या वेळेला कोविड चालू होता, सो आम्ही एकमेकांना भेटू नाही शकलो. ज्या दिवशी आमचं लग्न आहे त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एकमेकांना भेटलो एअरपोर्ट वरती. सो अशी आमची भेट झाली.
शादी.com वरती एकमेकांना भेटलेलो. सो अरेंज प्लस लव्ह मॅरेज असं आमचं चालू झालेलं. माझ्या घरच्यांमध्ये म्हणजे कधीच असं बिझनेस हा माइंड कधीच नव्हतं. नॉर्मली लोकांना जॉब मिळायला खूप स्ट्रगल करायला लागतं, बट जस्ट बिकॉज तिचं फायनान्शियल बॅकग्राऊंड होतं, लायसन्स होतं ऍज अ CFP इन इंडिया, तिला इकडे ऍज अ CFP म्हणून लगेच जॉब मिळाला, आणि तो पण टॉप इन्स्टिट्यूशन मधनं, ऑफरिंग अराउंड 75K चं पॅकेज. मोटिव्ह हा जॉबच होता. त्यामुळे तिला जेव्हा जॉब मिळाला तेव्हा मला असं वाटलं, बापरे, येस, आपलं लाईफ आता सेटल झालं. तुला तुझा जॉब आहे, मला माझा जॉब आहे, अँड वी कॅन मेक अराउंड $10,000 होम. आपला टेक पे होम होईल, आपण स्वतःचं घर पण घेऊ शकतोय, सगळंच करू शकतोय. पण ज्या दिवशी तिने मला सांगितलं की मला आजपासून जॉब करायचा नाहीये आणि मला बिझनेस मध्येच जायचंय, तेव्हा माझं असं झालं की तुझ्या हातामध्ये जॉब आहे, तुला सगळ्या गोष्टी हातात मिळत आहेत, बिझनेस मध्ये असं काय की तुला बिझनेस करायचा आहे पण तुला जॉब करायचा नाही. पण बिकॉज ऑफ मला कधी बिझनेस माइंडसेट नसल्यामुळे मला असं कधी आमच्यामध्ये एवढे तफावत होत होते प्रत्येक दिवशी, की म्हणतात ना की इफ यू स्टे विथ 5 idiots we become 6. तसं जर का इफ यू स्टे विथ 5 people who know how to make money, or if you stay with someone who already understand how money works, तर त्या संगतीमधनं मला हळूहळू समजायला लागलं की जॉब हा एक लिमिटेशन पर्यंत आहे. आपल्याला बिझनेस मध्ये उतरणं हे गरजेचंच आहे. जॉब मधनं माझं बाकी सगळं चालू शकतो, पण जे आपण म्हणतो वर्क करतं, जे ड्रीम्स आहेत ते जॉब्स मधनं कधीच कम्प्लीट होऊ शकत नाही. सो हळूहळू माझा कल बिझनेस कडे हळूहळू वाढत लागला, आणि ज्यावेळेला मी स्वतः बिझनेस मध्ये आलो त्यावेळेला मला समजलं की इथे तुम्ही स्वतःचे टाइम स्वतः ठरवू शकता, इथे तुम्ही स्वतःच्या स्किल्सचा वापर करू शकता स्वतःचे पैसे कमवण्यासाठी, ना की दुसऱ्याला रीच करण्यासाठी. सो हळूहळू या गोष्टीमधनं मी हळूहळू तिच्याबरोबर ऍज अ फायनान्शियल प्रोफेशनल और फायनान्शियल एज्युकेटर हळूहळू मी टर्न झालो. तुझा इन्फ्लुएन्स त्याच्यावरचा समजलेला आहे. तुला काय म्हणायचं तुझ्या सत्यवानाबद्दल? कॅनडामध्ये मी व्हिजिटर वरती आलेले, जसं तो म्हणला ना की ज्या दिवशी PR मिळाला त्याच्या आय बिलीव्ह 2 आठवड्यात आय हॅड 5 ऑफर लेटर्स फ्रॉम टॉप फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, की वेदर आय शुड सिलेक्ट दोज ऑफर ऑर नॉट. तर त्यावेळेला ज्या माझे जे मेंटॉर आहेत तर त्यांनी मला सांगितलं की मनाली, इफ यू फील दॅट वे, वाय डोंट यू हॅव युअर ओन बिझनेस, आणि दॅट्स हाऊ यू कॅन ॲटलीस्ट डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बिकॉज इट्स युअर बिझनेस. नो वन इज गोइंग टू टेल यू काय केलं पाहिजे. ऑफकोर्स तुला गरज लागली मी आहे, आणि सो बेसिकली बरेच जण ओळखत पण असतील, धनंजय भोसेकर म्हणून. So he is basically 42+ years experience, CPA plus into accounting and finance. जेव्हा मी ह्याला सांगितलं, he was never against it. He was always like, Manali, तू कर. I'm not saying no to business, but 9 to 5 दुसऱ्या कुठल्या तरी प्रोफेशन मध्ये जॉब कर, बिकॉज यू आर इन टू फायनान्स. जरुरी नाही की ठीक आहे तू फायनान्शियल प्लॅनर नाही बनली, मे बी HR मध्ये जा, भले HR इंटर्न कर, दॅट्स फाईन. ऍटलीस्ट बेसिक काहीतरी घरात येईल, आणि बाकी तू बिझनेस कर. 9 to 5 जॉब केल्यावर संध्याकाळी कर. सो ही वॉज नेव्हर अगेन्स्ट बिझनेस. सो हा जसं म्हणला की जॉईन केल्यानंतर आम्ही खूप भांडायचो, बट इट वॉज नेव्हर अगेन्स्ट बिझनेस करू नको. इट वॉज लाईक तू जॉब करून बिझनेस कर. सिक्युरिटी बेसिकली. एक्झॅक्टली, म्हणजे तो लॉजिकली. एक्झॅक्टली. आणि मला असं होतं की मी जर जॉब करून केला, आय कॅन नॉट गिव्ह माय 100%, आणि म्हणून मी डे 1 पासून फुल टाइम होते बिझनेसमध्ये, सो दॅट आय कॅन डू मोर वर्क टुवर्ड्स माय बिझनेस टू सेटल इट डाऊन. राईट. आणि आता डाऊन द लाईन काय व्हायला लागलं की थोडं तो बघायचा की अच्छा ओके ह्याच्यामध्ये एवढा ग्रोथ आहे, किंवा ह्याच्यामध्ये पैसे पण आहेत, प्लस ह्याच्यामध्ये यू हॅव दॅट म्हणतो ना फ्लेक्सिबिलिटी, की आपल्याला काय करायचं आपल्या लाईफमध्ये, आणि इट इज नॉट वर्क. कारण जेव्हा मी आले तेव्हा आय यूज टू सी हिम वर्किंग लाईक 13 hours 14 hours शिफ्ट. त्याच्यानंतर 7-7 दिवस तो काम करत होता. राईट. दॅट वॉज हिज लाईफस्टाईल दॅट टाइम. बट आता बिझनेस मध्ये असल्यामुळे वी कॅन एन्जॉय लाईफ, कारण इथे आम्ही ट्रॅव्हल पण तेवढंच करतो, पार्टी पण तेवढ्याच करतो. वी एन्जॉय द बिझनेस. इट्स नॉट लाईक की काम करतोय. राईट. सो आम्ही दरवर्षी बाहेर फिरायला जाऊ शकतो विथ ऑलमोस्ट 50+ people 100+ people वेगवेगळ्या देशांमध्ये. मी इंडियाला दरवर्षी गणपतीसाठी फक्त जाते. नाव थिंक अबाउट इट, इफ यू हॅव टू आस्क युअर एम्प्लॉयर कॅन यू प्लीज गिव्ह मी ऑफ, मोस्ट ऑफ द टाइम यू हॅव टू बेग देम प्लीज मला पाठवाल का. आणि मोस्ट ऑफ द टाइम. राईट. तर बोलते जॉब सोडा. एक्झॅक्टली. ट्रू. इव्हन इमर्जन्सी असेल ना, घरात कोणी आजारी आहे, दे विल ऑल्सो नेव्हर गिव्ह यू की हा ठीक आहे जा, हरकत नाही. राईट.
सो मला ती फ्लेक्सिबिलिटी त्यांनी बघितली की आम्ही तशी आहे आम्हाला, आणि दॅट्स हाऊ ही वॉज एबल टू फील की हा आपण हे उलट जास्त केलं पाहिजे. आणि आता ही इज ऑल्सो फुल टाइम इन द बिझनेस, कारण मी जेव्हा स्टार्ट केला माझा असा गोल होता, म्हणून आपण कुठल्या उद्देशाने करतोय. आय वॉज लाईक आय वॉन्ट टू रिटायर हिम इन 10 years. कारण मी बघितलं त्याला, द वे ही यूज टू वर्क. मला ह्याला काढायचंच म्हणजे ही कॅन वर्क, बट बिकॉज ही लव्स वर्किंग ऍज अ शेफ, नॉट बिकॉज ऑफ पेइंग बिल्स. बट आय वॉज अमेज्ड की when he came on board and he was full time mindset त्याचं जेव्हा झालं 1.5 years नंतर प्रत्येक इव्हेंटला ही इज कमिंग विथ मी, एव्हरीवेअर यू विल फाइंड हिम. ओके, गुड. म्हणजे खूप छान वाटलं तुमच्या दोघांचं एकमेकांची सुरुवात कशी झाली त्याबद्दल. तर आपण ना तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलूया. म्हणजे कधी तुम्ही टाइमलाईन सांगा मला, तुमचं कधी लग्न झालं आणि किती साली झालं, आणि तू किती साली इकडे आलास, आणि मग किती वर्षाचं तुमचं लॉंग डिस्टन्स होतं ते सगळं. मी 2017 इकडे आलो ऍज अ स्टुडंट म्हणून. मीनवाईल आय वॉज ऑलरेडी वर्किंग एज अ पार्ट टाइम. त्यानंतर तिथे मी फुल टाइम झालो. सो फुल टाइम ॲज अ शेफ म्हणून 2-3 वर्ष हॉटेलमध्ये काम करत होतो. मी वर्क परमिट वरती होतो, माझं PR प्रोसेस आणि ते सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि आम्ही एक 2021 च्या साली मी विचार केला की आता आय शुड स्टार्ट लुकिंग फॉर की लाईक पुढे सेटल होण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी. मी खूप इंट्रोवर्ट आहे, त्यामुळे मी जाऊन कोणा मुलीशी बाहेर जाऊन बोलेन आणि असं होईल असं खूप कठीण होतं. सो त्यामुळे मी Shaadi.com वरती माझं नाव टाकलं आणि रजिस्टर केलं, आणि तेव्हा मला मनाली भेटली अराउंड त्या पॅच मध्ये. आणि मग त्यावेळेला कोविड चालू होता. सो ना ती US मध्ये होती तिच्या आजोबांकडे, सो ना मी US मध्ये जाऊ शकत होतो ना ती इथे येऊ शकत. सो अराउंड 6 ते 7 महिने आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो. मी आधी खूप मुलींबरोबर बोललो होतो, पण माझं एवढं काही जमलं नाही, तेवढे वेवलेंथ जमले नाही, कनेक्ट नाही झालं. आणि काही मुलींचं असंच नाही की माझ्याशी पण काही मुलींचं कनेक्ट नाही झालं. त्याच्यानंतर जेव्हा मी मनालीशी बोललो, ऍटलिस्ट आय नो दॅट की जवळजवळ 2 का 3 दिवसामध्ये तिला विचारलेलं मी लग्नासाठी रेडी, तू रेडी आहेस का? कारण का आमची वेवलेंथ तेवढी जुळली. माझे जे विचार आहेत, जे माझ्यासाठी गोष्टी आहेत ते तिला पटल्या, ज्या तिच्यासाठी गोष्टी आहेत त्या मला पटल्या. माझा PR येत नव्हता, त्यामुळे मी लग्नासाठी पण जाऊ शकतो, लग्न ठरून सुद्धा पण लग्नासाठी जाऊ शकत नव्हतो. मग PR आला, मग PR कार्ड हातात नव्हतं, मग परत PR कार्डासाठी वेट केलं. मग 2022ला ऍक्च्युली 2000 कट नाही करायचा, प्रत्येक नवऱ्याचा प्रॉब्लेम असतो. सांग कुठल्या साली? 2021 ऑक्टोबरच्या एंड मध्ये आमचं कोर्ट मॅरेज झालं, आणि 5 नोव्हेंबर 2021ला आमचं लग्न झालं. आणि त्यानंतर परत तिचा विजा नव्हता, सो ती इंडियामध्ये झाली, मी परत इथे आलो. परत आम्ही एक 6-7 महिन्याचा गॅप होता. मागे तू मला एकदा सांगत होतीस की ओमकारची तू फक्त म्हणजे काही मंथ्स फक्त लॉंग डिस्टन्स मध्ये होतात आणि तुम्ही फोनवर बोलत होतात, तरी पण त्याने तुला स्टडी साठी बोलला की तू ये, मग आपण स्टडीसाठी स्पॉन्सर करेन वगैरे असं सगळ्या गोष्टी. त्याबद्दल जसं तो म्हणलं ही सुपर इंट्रोवर्ट, तो त्याचा असं टाइम ठरलेला असायचा की मी फक्त अर्धा तास ऑफिस मधनं घरी जायचं, तर अर्धा तास मला तो दिलेला असायचा. त्यामुळे ही वॉज लाईक व्हेरी पंक्च्युअल अबाउट दॅट. आणि पण तो तेव्हा कॉल करायचा एक्झॅक्टली. तर त्याच्यातनं अशा सिच्युएशन मध्ये मी तेव्हा इंडियामधनं पण कॅनडातला अभ्यास करत होते. म्हणजे मी CSC करत होते, CFP करत होते इंडियामध्ये असताना. सो तेव्हा पण ही वॉज लाईक की इट्स ओके, मी इकडे तुझ्या फी भरतो. मी म्हटलं अरे आय वॉज लाईक आम्ही भेटलो नाहीये, बघितलं नाहीये, आणि हा म्हणतो मी कॅनडातली तुझ्या फिया भरतो. त्याच्यामध्ये सुद्धा ही वॉज ऑल्सो डुईंग थिंग्स, म्हणजे माझ्या एज्युकेशनसाठी, किंवा ही नेव्हर पुश्ड मी की म्हणाली तू काहीतरी असं कर जस्ट टू अर्न मनी. ही वॉज लाईक इट्स ओके, तू अभ्यास कर. इव्हन मी इंडियामध्ये जिथे जॉब करत होते तो त्यांनी सोडायला लावला. ही वॉज लाईक तू अभ्यास कर, जॉब सोड, अभ्यास नाही होणार तुझा, बेटर जर तू तिकडे दिवसभर राहत असशील तर बेटर तू इथे फोकस कर, एनिवेज तुला कॅनडाला यायचंय. खूप प्रॅक्टिकल माइंडसेटचा माणूस आहे. सो इंडियामध्ये ती जॉब करत होती, त्याच्यामध्ये ऍज अ एवढं ग्रोथ मला दिसली नाही, पण मला माहित होतं की जर ती इकडे आली तर तिला जास्तीचा प्रोग्रेस खूप जास्त चांगला होऊ शकतो. आणि जर का इकडचं लायसन्स जेवढा पटापट घेता येईल आणि इकडे येणं तर नक्की होतं, पण तेवढा, कारण का तिचं मेन असं होतं की इथे आल्यानंतर काहीतरी बेस असावा.
मग तेच असतं ना सपोर्ट एकमेकांचा. जसं त्याला आता तुझ्या बिझनेसमुळे त्याला यायला मिळालाय अशा गोष्टीमध्ये Right. ज्याच्यामध्ये त्याला स्वतःला पण इंटरेस्ट निर्माण झालाय, आणि जेव्हा तुझं काही नव्हतं त्यावेळेस बरोबर. त्यांनी तुला बॅक केलं ह्या गोष्टीसाठी. राईट. त्यामुळे हेच तर डेफिनेशन असतं आपण पॉवर कपलचं, True. जे आपण बॅलन्स करतो. सो मला तुम्हाला दोघांना पण विचारायचं आहे की अशी काय गोष्ट आहे अननोईंग एकमेकांची, सांगा. खूप छान छान बोललो, आता अशी गोष्ट कुठली गोष्ट आहे सांगा. सांगायचं आहे का कम्फर्ट? लगेच चान्स घेतोय. आता एक पण आहे. कुठली सांगू नक्की? आता एवढ्या आहेत, कुठली सांगू? एक पण गोष्ट आठवत नाही. मी यासाठी विचारलं कारण की मला हे बोलायचं आहे की परफेक्ट आपण कधीच नसतो, आपण बरोबर. बॅलन्स करतो. 80% कधी तू असशील, कधी 20% ती असेल, कधी 80% ती असेल. पण अशा ह्याच्यात सुद्धा आपण आपल्याला ते असं असतं की ही आपली फॅमिली आहे, बरोबर. दिस इज इट. म्हणजे भलेही ती एक्स्ट्रोवर्ट आहे, तू इंट्रोवर्ट आहेस, पण मग तरी तुला कधी असं वाटत असेल अरे काय हिला कशाला बोलायला पाहिजे सगळीकडे जाऊन, लाईक दॅट. किंवा तुला असं वाटतं अरे हा का नाही येत आहे, ह्यांनी पण यायला पाहिजे. सो दॅट वे मी तुम्हाला विचारते. सो आमच्या केसमध्ये मेन असं आहे की वी बोथ हॅव लिटल बिट शॉर्ट टेम्पर्ड. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की मला एक गोष्ट ठरली की हा बाबा ही अशी आहे आणि मला माहिती की ही गोष्ट अशी केल्याने काय फायदा होणार आहे. बट ही बिकॉज मी मेन मनात अशी विचार करते ना इमोशनली आणि थोडं अशा टाईपने. तो खूप प्रॅक्टिकल आहे. सो त्याला असं समोर दिसल्या पाहिजेत गोष्टी, कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत की असं स्ट्रेट फॉरवर्ड दिसला पाहिजे. मला असं थोडं मी इमोशनली विचार करणार की अशा, कारण मला एक गोष्ट माहिती की हे केल्याने असं होणार आहे आणि आय एम मोर होप्स ओरिएंटेड. ही इज मोर लाईक प्रॅक्टिकल. त्यामुळे मी कधी सांगायला की हे असं नाही, मला हे असंच करायचं. ही इज लाईक नाही, पुढे एक्सप्लेनेशन काही नाही, आय एम लाईक टू एक्सप्लेन कर तर मला समजेल. दॅट इज मी असं ना, मी 1000 गोष्टी बोलेन आणि तो असं एका शब्दात हो नाही समजा तू एक्सप्लेन केलं कसं करणार आहे, आणि मला एक्सप्लेन नाही केलं तर मी नाही पटवू शकत, तर मग समजणार नाही असं नाही. आणि माझा असा प्रॉब्लेम आहे की मला कोणी समजावलं नाही ना व्यवस्थित, दोस्त मी पटवून घेत नाही, दोस्त आय कॅन चेंज माय डिसिजन. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ लाईफ. तू इमोशनली विचार करते, मग तो प्रॅक्टिकली विचार करते, आणि मग एक मिडल वे. शेवटी परफेक्शन कुठेही नसतं असं. ट्रू. आणि तुम्ही बॅलन्स करताय. रिझन हाऊ आवर बिझनेस इज ग्रोइंग, बिकॉज जर का तुमचा ग्राफ असा असेल तर तो कायम असाच राहणार. पण जर का तुमचा ग्राफ असा असेल, जेव्हा दुमत होतं तेव्हा ऍक्च्युअल जे चांगलं आहे ते वरती येतं. जर का तू हो म्हणते आणि ती पण हो म्हणते तर त्याच्यामध्ये Efforts नाहीये. त्याच्यामध्ये व्हिजन्स नाही, त्याच्यामध्ये समजू शकत नाही की काय होऊ शकतं, शक्यता काय. कारण का तुम्ही 100% प्रॅक्टिकली पण राहून चालणार नाही आणि 100% इमोशनली राहून पण चालणार नाही. कारण का बिझनेस हा कधी इमोशनवर चालत नाही, प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये नेचर जास्त लागतं. आणि जेव्हा वेन यू टॉक अबाउट बिल्डिंग पीपल, वेन यू टॉक अबाउट leveraging people or understanding how people works, because at the moment त्या गोष्टीमध्ये इमोशनल माइंडसेट जास्त लागतो. किंवा यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट दॅट पीपल मस्ट हॅव थॉट अबाउट. यू नीड टू अंडरस्टँड की काय त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे, आणि त्याच्यासाठी इमोशनल ऍस्पेक्ट लागतो. माझ्याकडे तर ऍस्पेक्ट नाही आहे. आणि कसं आहे की जर का तिला प्रॅक्टिकल डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि मला इमोशनल डेव्हलप करणं गरजेचं आहे. बट त्यासाठी आम्हाला एकमेकांना थांबण्याची गरज नाही, कारण का आम्ही दोघंही 100% त्या पार्टवरती आहोत. जर का आम्ही एकत्र आलो तर ते 50% होतं. सो त्यासाठी आम्हाला कधीच, त्यामुळे बिझनेस हा ऍक्च्युअली आमचा ग्रो यामुळेच करतोय की या दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र घेऊन चाललोय. That's why I always say this की I'm the heart of business and he is the mind of business. कारण त्याच्या सगळं लक्षात राहतं, हे असं करायचंय तसं करायचंय, दिस इज द राईट स्ट्रॅटजी किंवा जे पण आहे. आणि माझं मेन इमोशनली लक्षात राहतं की हा काय विचार करत असेल, तो काय विचार करत असेल. अँड दॅट इज हाऊ इट इज ग्रोइंग. डीलिंग विथ फॅमिलीज, राईट? एक्झॅक्टली. तो ऍस्पेक्ट पण गरजेचा आहे म्हणाला. सो त्यामुळे मला हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ह्या बिझनेसमध्ये कपल असण्याचं, म्हणजे कपल मिळून काम करण्याचं किती इम्पॉर्टंट आहे? सो आय पर्सनली फील की बिझनेस जेव्हा आपण कुठलाही असू दे, देर आर ऑलवेज गोइंग टू बी प्लस मायनस. आज लोक आहेत, उद्या नाही आहेत, किंवा जे पण आहे. बट देर इज ऑलवेज नीड ऑफ वन पर्सन हु इज गोइंग टू बी देअर बाय डिफॉल्ट, राईट? दुसरी गोष्ट अशी असते, प्रत्येकाचे आपापले, प्रत्येक जणाचा स्वभाव वेगळा आहे, राईट? पण ज्या वेळेला अशी एक व्यक्ती आहे जी तुमची स्पाऊस आहे स्पेसिफिकली,
that is like for sure your partner, for sure, right? In the business. So ज्यावेळेला you are having some shortcomings, he or she is going to cover that up. आणि when you need a support, कारण कधी you need emotional support, कधी you need financial support, किंवा you need a spousal support, की हा बाबा होईल ते नुसतं होईल एवढं म्हणणारी एक व्यक्ती जरी असेल तरी you can build it more stronger, right? And that's how I feel की बिझनेस जास्त ग्रो होऊ शकतो कम्पेअर्ड टू वन पर्सन स्ट्रगलिंग विथ ऑल द चॅलेंजेस. कारण देर इज डेफिनेटली गोइंग टू बी स्ट्रेंथ तर असणारच आहेत बिझनेस करते ती व्यक्ती म्हणजे, बट विकनेसेस पण तेवढेच आहेत, राईट? बट इन्स्टेड ऑफ वर्किंग ऑन दोज विकनेसेस फ्रॉम द डे वन, कारण त्याला वेळ लागणार आहे, लहानपणापासून ते बिल्टअप झालेल्या गोष्टी आहेत किंवा त्याचा स्वभाव आहे, सो इन्स्टेड ऑफ चुकीचं नाही आहे काही बरोबर एक्झॅक्टली इन्स्टेड ऑफ दॅट विकनेसेस त्याच्यामुळे थांबून राहण्यापेक्षा जर अशी व्यक्ती आहे जिचा तो स्ट्रेंथ आहे, जो तुमचा विकनेस आहे, तर डे वन पासून यू कॅन टेक केअर ऑफ युअर ओन स्ट्रेंथ्स, ही और शी कॅन टेक केअर ऑफ देअर ओन स्ट्रेंथ्स. सो दॅट्स हाऊ यू कॅन ग्रो फास्टर कम्पेअर टू वर्किंग ऑन फ्रॉम द डे वन. हळूहळू ऑफकोर्स ते बदलत जातात गोष्टी, बट अगदी सुरुवातीपासूनच स्ट्रगल करायची गरज नाही असं. जसं ती म्हणली होईल, राईट? सो शी ब्रिंग्स टू द टेबल विच इज होप्स, की त्या बिझनेस मध्ये म्हणजे काय लेवल पर्यंत जाऊ शकतो, ते जे व्हिजन आहे ते तिच्याकडनं आहे. आणि होईल वरती बिझनेस नाही चालू शकत, मग तो कसा होईल याच्यावरती माझा फोकस असतो. सो होईल आणि कसा होईल हे जेव्हा एकत्र येतं, दॅट मोमेंट यू कॅन सी युअर बिझनेस ग्रोइंग. आणि कपल एकत्र असण्याचा हा पण फायदा आहे की म्हणजे त्याचे इनपुट्स पण येत आहेत, एक्झॅक्टली, की म्हणजे त्याचा दृष्टिकोन येतोय, त्याचा इनपुट्स येत आहेत, सो ते मग बरोबर, बॅलन्स होतं. एक्झॅक्टली. स्ट्रॅटेजीज डिस्कस करता येतात, लाईक आय सेड ना, कारण माझं ज्या पद्धतीने डोकं चालणार आहे त्याचं काहीतरी वेगळं चालणार आहे. सो त्या सिच्युएशन मध्ये कुठलं जास्त बेटर आहे, यू कॅन ऑलवेज कम्पेअर की हा माझ्यापेक्षा मे बी त्याच्या आयडिया जास्त बेटर आहेत. सो इट इज ऑलवेज बेटर टू इम्प्लिमेंट दॅम. इफ कधी वाटलं की नाही आय थिंक मी जे सांगते दॅट इज वे बेटर, तर दॅट वी ऑलवेज डिस्कस व्हॉट इज प्लस मायनस, हे केल्याने काय होणार आहे. कारण जसं म्हणतं सुरुवातीला ते डेट असताना मी जॉबला नाही म्हणून बिझनेस स्टार्ट करते, ज्याचा माझ्याकडे तेव्हा लायसन्स पण नव्हता, त्यामुळे 2-3 महिने मी डेफिनेटली पैसे नाही कमवू शकत, पैसे समोर हातात असताना. सो ही वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड दॅट थिंग दॅट टाइम. बट आता असं झालंय की जेव्हा त्याला कळतं की हा मी माझ्या आयडिया सांगितल्या तर कदाचित ते डिस्कशन होऊ शकतं, त्यावेळेला इट वॉज नॉट अ डिस्कशन, दॅट वॉज लाईक हो नाही संपलं. बट आफ्टर 2 to 3 years डाऊन, कारण आता आमचे टॉपिक सेम आहेत, तेव्हा टॉपिक सेम नव्हते. तेव्हा टॉपिक काय होतात, हे का ते का, किंवा आपण नॉर्मल हजबंड वाईफ मध्ये घरातली जी भांडणं असतात नॉर्मली, राईट, तशी प्रत्येकांमध्ये असतात, तशीच आमच्यामध्ये व्हायची. बट आता भांडणं जी होतात तर टॉपिक्स बदलले. इट इज मोर अबाउट बिझनेस, की तो ग्रो कसा करायचा, तू हे असं केलं तर होणार नाहीये. मग ही भांडणं असल्यामुळे भरपूर एकमेकांच्या म्हणतो ना आयडिया समोर येतात, किंवा स्ट्रॅटेजी का होत नाही, किंवा ती व्यक्ती का सांगते, तर ते मग आपण थोडं जास्त वर्क ऑन करू शकतो इन द बिझनेस, राईट? आणि मग ह्याचा ड्रॉबॅक आहे का, म्हणजे तुम्ही दोघं सतत बिझनेस बद्दलच बोलतायत का 24 तास, किंवा तुम्ही दुसऱ्या पण गोष्टी म्हणजे तुमची पर्सनल लाईफ काय राहिली आहे का, म्हणजे असं मला म्हणायचंय. म्हणजे ह्या गोष्टीचा एक ड्रॉबॅक पण असू शकतो, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मी असं सांगेन की ड्रॉबॅक नाहीये. वेन यू टू बोथ आर वर्किंग फॉर सेम गोल अँड सेम माइंडसेट, जे 10 वर्षामध्ये अचीव्ह होऊ शकतं ते कदाचित 5 वर्षामध्ये होईल. आणि तुम्ही ते 3 वर्षात केलंय. 4-5 वर्ष जरी आपले टॉपिक सेम आहेत किंवा ज्या पण गोष्टी आहेत, इट इज ऑलवेज बेटर टू बिल्ड इट बिकॉज इट्स फॉर यू. आणि नॉर्मली ज्यांचे पण बिझनेसेस आहेत कुठलाही असू दे इंडस्ट्रीमध्ये, दे ऑलवेज लुक ॲट देअर बिझनेस ॲज देअर अनदर चाइल्ड, राईट? इट इज सेम लाईक स्वतःच्या मुलांसारखेच त्याला ट्रीट करतात. वाय? बिकॉज दॅट इज गोइंग टू गिव्ह लेगसी फॉर देअर फॅमिली. सो इन माय केस किंवा आमच्या केसमध्ये इन दिस बिझनेस, अटलिस्ट आय हॅव ऑब्झर्व्ड वन थिंग की वी आर हॅव्हिंग वर्क लाईफ बॅलन्स. का? कारण ऑफकोर्स वी आर सेव्हिंग मनी, वी आर ग्रोईंग मनी, टॅक्स सेव्ह होतोय, सगळं काही आहे, डिपेंडिंग ऑन जे पण पॉसिबल आहे इन द फायनान्शियल म्हणतो ना गाईडलाईन्स, त्या सगळ्या हिशोबाने जेवढं बेस्ट पॉसिबल आहे ते होतातच. पण दुसरा प्लस पॉइंट काय, बिकॉज वी आर इन द बिझनेस ऑफ पीपल बेसिकली, त्याच्यामुळे काय होतं, आता मी रेस्टॉरंटमध्ये असते, कदाचित सकाळी 4 ते रात्री 1-2 वाजेपर्यंत आपली रेस्टॉरंटच्याच कामामध्ये असते, टेन्शन मध्ये असते, अरे बापरे आज कोणतरी आलं नाही, मला तिथे जाऊन काम करायचं त्याच्या जागी, जो पण स्टाफ नाही आला. इन्स्टेड ऑफ दॅट इथे काय होतंय,
वी कॅन हॅव अ लाईफ जिथे आय एम गोइंग टू US ऑलमोस्ट ट्वाइस अ इयर एव्हरी इयर. आय एम गोइंग टू इंडिया एव्हरी इयर फॉर गणपती. आता असे किती लोक असतील की जे 4 दिवसासाठी इंडियाला जातात किंवा 10 दिवसाच्या गणपती विसर्जनापर्यंत इंडियाला आहेत, राईट? तर ते एक आहे. वी आर गोइंग टू फॉरेन ट्रिप्स. जसं मी म्हटलं, एव्हरी इयर वी गो फॉर वन फॉरेन ट्रिप. वी टूक आवर पॅरेंट्स ऑल्सो टू फॉरेन ट्रिप्स. माझी आई असू दे किंवा त्याचे पॅरेंट्स असू दे, दे आर ऑल्सो एन्जॉईंग देअर डिफरंट टू मेक शुअर की ते एव्हरी कंट्री फिरतात. सांगायचं तर बिझनेस ऑफकोर्स दिवस रात्र टॉपिक बिझनेसचे मोस्ट ऑफ द टाइम असतात. बट बिकॉज ऑफ दॅट वी आर ऑल्सो हॅव्हिंग दॅट लाईफ बॅलन्स ऑल्सो. इन दिस बिझनेस आय फाउंड की मी त्याच्यापेक्षा पण जास्त एन्जॉय करते. बिकॉज मी सारखी पार्ट्या करणार किंवा फिरणार किंवा हे पण करते, बट विथ द बिझनेस दोघांना ते गोष्टी एकत्र एक्झॅक्टली विथ बांधून टुगेदर. कारण आम्ही एन्जॉय एकत्र करतो, करंट बिझनेस साठी करायचं, राईट? सो दोन्ही गोष्टी बरोबर चालतात आहेत. आता मी हा चान्स घेते, म्हणजे तुम्ही दोघं माझ्या फायनान्शियल प्रोफेशनल बसल्यात ह्यानी. टॅक्स बद्दल तुम्ही सांगा या कॅनडाचा. जसं आता तू कंटिन्यू कर तुझं जे सांगत होतास ते, पण टॅक्स बद्दल सांगा की आपण जरी 3-4 जॉब्स केले असे जे 9 to 5 वाले आहेत, तरी पण त्या टॅक्स ब्रॅकेट, त्या सगळ्या गोष्टी आणि इकडचं कॅनडाचं, जर आपले इंडियामधून लोक बघतायत तर इकडच्या टॅक्स ह्याच्या गोष्टी कशा असतात. इव्हन कॅनडामध्ये राहून पण बऱ्याच लोकांना माहित नसतं, आणि त्यासाठीच तुम्ही आहात की फायनान्शियल एज्युकेटर म्हणून. आणि थोड्याच दिवसात माझाही लायसन्स येणार आहे तुमच्या मेंटरशिपच्या अंडर. त्यामुळे तर तुम्हाला काय सांगायला आवडेल त्याच्याबद्दल? सो जसं तो म्हणत होता ना की मोस्ट ऑफ द टाइम लोकांचं हे माइंडसेट असतं की इट्स ओके, मी 9 to 5 जॉब करतो, संध्याकाळी मी टीम हॉर्टन्स किंवा दुसरीकडे कुठेतरी ऍज अ पार्ट टाइम जॉब करतो आणि लेट मी गेट मोर मनी, किंवा मे बी कुठे तरी असं फ्रीलान्सिंग करतो आणि जे पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की त्याच्यामुळे एक तर त्यांच्याकडे काही बॅकअप नसतो, उद्या जॉब गेला दॅट इज ऑलवेज द थिंग. दुसरा प्रॉब्लेम असा असतो टॅक्स रिलेटेड, जसं यू मेन्शन, आणि तो पण सांगत होता असं की वेन यू गो इन हायर टॅक्स ब्रॅकेट यू एंड अप पेइंग मोर टॅक्सेस. किंवा कोणी म्हणतं की मला प्रमोशन मिळालं, सो दे आर हॅपी अबाउट इट. बट मी ज्यावेळेला मी इंडियामध्ये होते आणि हा मला प्रमोशन मिळालं आणि ही कॉल्ड मी, आय स्टील रिमेंबर. बट माझा पगारच $300 कमी येणार आहे आता. मी म्हटलं एक्झॅक्टली, बिकॉज ही वेंट इन हायर टॅक्स स्लॅब. त्याच्यामुळे त्याचं टॅक्सेबल इन्कम जास्त कळतं. आणि मी इंडियामध्ये होते त्यावेळेला, जस्ट आमचं लग्न ठरलेलं असं, आणि इट वेंट मोर डाऊन. आय एम लाईक, ह्याला काय अर्थ आहे तुला? नावापुरतं आपण पैशासाठी कमवतो. एक्झॅक्टली, नावापुरतं ही बिकेम सूश शेफ दॅट टाइम अँड ही वॉज मोर गोइंग डाऊन बिकॉज ऑफ टॅक्सेस, राईट? बट आताच्या सिच्युएशनला इफ समवन हॅज टोल्ड हिम की असं असं आहे, ऍटलीस्ट ही वुड हॅव प्लॅन बी रेडी की टॅक्स एफिशियंटली आपण पैसे कसे वाढवू. इट्स नॉट रॉंग टेकिंग द प्रमोशन, बट व्हॉट इफ यू नो हाऊ टू सेव्ह टॅक्सेस. जसं मी वर्कशॉप जेव्हा घेते, इट इज मोर लाईक लेट्स से 1 hour वर्कशॉप, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हॉलिस्टिकली कशा बघितल्या पाहिजे इन्स्टेड ऑफ वन थिंग. कारण आय हॅव सीन लॉट ऑफ टाइम फॅमिली ज्या पण आहेत ना, ते त्यांच्या आयदर फ्रेंड्स फॅमिलीकडनं बघतात किंवा सोशल मीडियाकडनं बघतात की कसं आहे. सो एक पोर्शन थ्रू डिसाईड करतात, राईट? सो थिंक अबाउट इट. लेट्स से जर का माझा पगार जास्त आहे तर मला माझा फ्रेंड्स काय म्हणणार, RRSP कर, तुझा टॅक्स वाचेल, राईट? खूप वेळेला हे ऐकून असतं लोकांनी. RRSP मी फंड करतेय, प्रॉपरली भरलेत, बट उद्या मला गरज लागताना पैसे काढले, आय विल बी इन मोर हायर टॅक्स ब्रॅकेट, राईट? तर त्याच्यापेक्षा जर हॉलिस्टिकली प्लॅन केला असतं स्टार्ट टू फिनिश, म्हणजे काय, तर वी ऑलवेज से दिस, वी आर इन 3 phases. फर्स्ट अक्युम्युलेशन फेज, मग डिस्ट्रीब्युशन, म्हणजे आपल्या रिटायरमेंटमध्ये पैसे जमा नाही होत आहेत बट आपण काढतोय, फक्त वापरतोय, आणि नंतर पासिंग इट टू नेक्स्ट जनरेशन. आता असे काही लोक असतात मला मुलं नाहीत की आम्हाला करायचं नाही असे पण म्हणतात, नथिंग रॉंग इन दॅट, बट आय फील बेटर गिव्ह इट टू सम चॅरिटी और मे बी क्लोज फॅमिली, फ्रेंड्स, हे पण आहेत, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट अननेसेसरीली इन टू टॅक्सेस किंवा इस्टेट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी जिथे कशाला द्यायचे तुम्हाला, कारण ती तुमची हार्ड अँड मनी आहे. हॉलिस्टिकली प्लॅन केलेला कधी पण बेटर असतो कम्पेअर्ड टू नुसतं टॅक्स रिलेटेड विचार करणं किंवा नुसतं पैसे वाढवण्याच्या दृष्टीने विचार करणं. किंवा सगळा व्यवस्थित बघितला असेल तिन्ही फ्रेजेस मध्ये फ्रॉम द डे वन, बिकॉज लाईफ इज अनसर्टन एंड ऑफ द डे, राईट? त्यामुळे स्टार्टिंग पासूनच असा विचार करायचा की तिन्ही केस मध्ये आय एम द विनर, दिस इज माय हार्ड अँड मनी. आणि सो आय वुड से आपण काय करतो, आपण इंडियन माइंडसेट वापरतो. इथे लोक जे लोक त्यांच्या होम कंट्रीज मधनं येतात, जसं लेट्स से कोणी इंडियामधनं येतात, ते इंडियन माइंडसेट वापरतात
की मी इथे येईन, इंडियामध्ये म्युच्युअल फंड खूप चालतं, तर मी म्युच्युअल फंड मध्ये सगळे पैसे टाकेन आणि माझं काम झालं. किंवा कोणी त्यांना सांगितलं की तुम्ही RRSP ओपन करा, मी बँकेकडे जाईन, RRSP ओपन करेन, TFSA ओपन करेन, माझं काम झालं. बट हे सगळं इट्स लाईक अ जस्ट अ फीचर. RRSP TFSA हे फक्त फीचर आहे, पण तुम्ही त्याच्या आतमध्ये काय करता दॅट मॅटर्स द मोस्ट. $200 मंथली कंपाऊंडिंग इंटरेस्ट, इट कॅन बिकम $1 million. पण जर का तुम्हाला ते माहीतच नसेल कसं करायचं, तर कसं ते अचीव्ह करायचं, तर तुम्हाला त्या गोष्टी खूप कठीण पडतील. सो म्हणून आम्ही हे वर्कशॉप कंडक्ट करतो, जिकडे जिकडे ज्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. लोक म्हणतात की की मला आता ह्या गोष्टी करायच्या नाही, पण करायच्या नाही ठीक आहे, पण यू नीड टू नो का करायच्या नाही, आणि जर का करायचे नसेल तर तुमच्याकडे काय होणार आहे हे सांगणारे खूप कमी लोक आहेत. कम्पेअर टू मी हे करा, आत्ता करा, कम्पेअर टू Right. काय होणार आहे जर का नाही केलं तर. सो तो जो फॅक्टर आहे तो आम्ही या बिझनेस थ्रू मांडतो लोकांसमोर की तुम्हाला का केलं पाहिजे. आणि इट्स नॉर्मली कसं असतं की इन दिस बिझनेस वी वर्क टुवर्ड्स मिशन बिफोर आवर कमिशन. ऑफकोर्स बिझनेस हा पैशासाठीच केला जातो, बट त्याच्या मागे एक कॉज पण असतो. आता फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही लोकांचे हार्ड अर्न मनी यूज करताय, राईट. जसं जो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांचे पैसे गुंतवतोय, तर त्या पैशाला तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. सो रादर दॅन यू सेइंग देम की तुम्ही इथे पैसे इन्व्हेस्ट करा, त्यापेक्षा जर का तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही इथे का इन्व्हेस्ट करा, कशासाठी इन्व्हेस्ट करा, तुम्हाला काय मिळणार याच्यातनं, तुमचा फायदा काय, त्याच्या जास्त अंडरस्टँडिंग मिळेल. आणि इंडियामध्ये आपण पैसे देऊन फायनान्शियल प्लॅनरकडे जात नाही, कारण का इंडियामध्ये जर का तुम्ही बघाल तर का तुम्हाला फायनान्शियल प्लॅनरकडे यायचे तुम्हाला पैसे द्यायला लागतात. ओके, सो जसं इथे या बिझनेस वी आर पार्ट ऑफ अ फायनान्शियल लिटरसी कॅम्पेन, जिथे आपले सगळे वर्कशॉप सगळ्या सर्व्हिसेस कम्प्लिटली फ्री आहेत. क्लायंट जर का $100 इन्व्हेस्ट करतोय तर $100 त्यांच्या अकाउंटमध्ये जातात. त्यांना त्यातनं आम्हाला काय मिळत नाही, जे काय मिळतं ते कंपनीकडनं मिळतं. सो वी हॅव 100+ कंपनीज विच वी कॅन पिक अँड चूज काय त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जर का त्यांचं एज या ह्याच्या वरती आहे तर काय बेस्ट आहे, जर का एज या ह्याच्या खालती आहे तर काय बेस्ट आहे, जर का ते वर्क परमिट वरती आहे तर कुठला प्लॅन त्यांच्यासाठी बेस्ट आहे, जर का ते PR वरती आहेत तर कुठले प्लॅन बेस्ट आहे, त्यांच्याकडे चाइल्ड आहे तर कुठला प्लॅन बेस्ट आहे. सो प्रत्येकाची सिच्युएशन सेम नसते, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. आणि लोक म्हणतात मला पैसे मिळू दे मग मी विचार करतो या गोष्टीचा, राईट. पण एक सोपी गोष्ट तुम्ही विचार करा की जर का तुम्हाला काही बरं नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण जर का तुम्हाला बरं असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता का पैसे असून द्यायला नाही, राईट. सो तुम्ही फायनान्शियल प्लॅनरकडे कधी गेलं पाहिजे जेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युअली पैसे नाहीये. जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तर तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत ते पैसे. पण लोकांचा प्रॉब्लेम हा असा असतो की ते इधर ChatGPT किंवा युट्यूब किंवा मी असं म्हणत नाही की बाकीच्या गोष्टी बरोबर नाहीयेत. ऑफकोर्स प्रत्येक जण केपेबल आहे, प्रत्येक जण अंडरस्टँडिंग आहे, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल नॉलेज पाहिजे असेल तर आय वुड से ऑलवेज कन्सल्ट इन पर्सन अँड टॉक टू द पीपल हू यू नो, हू यू ट्रस्ट. कारण का तुम्ही तुमचे हार्ड अर्न मनी त्याच्यावरती देताय लोकांना. सो जे डिसिजन घेताय ते आम्ही डिसिजन नाही घेतो, ते त्यांचे डिसिजन घेतात की हे मला करायचं. आणि दॅट्स द बेस्ट पार्ट, बिकॉज तुम्हाला तुमचे पैसे कुठे जात आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. कम्पेअर टू मला माहिती आहे हा एक फायनान्शियल प्लॅनर आहे, मी त्याला दिले माझ्या गोष्टी आणि तो सगळं बघतो. जसं मी असं खूप साऱ्या फॅमिलीजना भेटतो तेव्हा त्यांच्यामधले जी स्त्री असेल ते सांगतात ना माझा नवरा माझ्या गोष्टी बघतो, पैशाच्या गोष्टी नवरा बघतो, मी त्याला काही बघत नाही. बट दिस इज द बेस्ट पार्ट अबाउट बिईंग इन दिस बिझनेस की मी आणि मनाली जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा मला पण समजलं तिला पण त्याचा इम्पॉर्टन्स आहे आणि मला पण इम्पॉर्टन्स आहे. आणि अशाच वेळेला सगळ्यांना हा इम्पॉर्टन्स कळला पाहिजे की पुरुषालाच माहिती पाहिजे की पैसे घरातले कुठे ठेवले. इट्स ऑलवेज अबाउट की घरातल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की ते पैसे कुठे जातात. अँड दिस इज वाय वी कंडक्ट होम VPM, म्हणजे लोकांच्या घरी जाऊन त्यांना एकत्र कुटुंबाला बसवून आम्ही सांगतो की तुम्ही काय करा, कुठे करा, कसे करा, आणि त्यानंतर त्यांचा डिसिजन आहे की त्यांना करायचं की नाही करायचं. एक्झॅक्टली. आणि मी तर सांगते ज्यांची मुलं अगदी 12 वर्ष 14 वर्ष अशा एज ग्रुप मध्ये असतील, इट इज स्टील बेटर फॉर देम टू लर्न.
आता ते काय उद्या पैसे लगेच नाही करणार कारण ते शिकतायत, बट जेवढ्या लवकर ते लोक शिकतील तेवढंच पुढे जाऊन ते इम्प्लिमेंट करतात. फ्रॉम द डे वन दे स्टार्ट मेकिंग मनी. आता आपल्या केसमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला गोष्टी 10 वर्ष 12 वर्ष कमवल्यानंतर कळतात, राईट? आपल्याला स्वतःला शिकणं खूप गरजेचं. एंड ऑफ द डे वी आर द बेस्ट ऍडवायझर्स फॉर अवर फॅमिली. का? कारण नो वन केअर्स अबाउट अवर फॅमिली मोर दॅन अस, राईट? सो मस्त झालं आपल्या सगळ्या गप्पा. आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया ऍज इन कपल चॅलेंज. सो थोडे क्वेश्चन टफर होणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, कोण आधी रागवतो? असं कोण आधी शांत होतं? म्हणजे जरी शॉर्ट टेम्पर्ड असाल तरी पण एक आपला कूलडाऊन प्रोसेस असते. तर कोण रागवल्यावर कोण आधी शांत होतं? कारण तो रागवतो आणि मला राग आणून देतात, स्वतः शांत होऊन जातो. कोण जास्त हट्टी आहे? कोण सरप्राईज प्लॅन करण्यात एक्सपर्ट आहे? कोण जास्त पॉझिटिव्ह आहे? मी कोणाचं चल काहीतरी करूया हे वाक्य जास्त ऐकायला मिळतं? म्हणजे काहीतरी खायला जाऊया, काहीतरी पार्टी करूया. कोणाचं गुगल कॅलेंडर जास्त भरलेलं असतं? माझं. कोणाशिवाय एक दिवस मॅनेज करणं कठीण आहे? कारण मोस्टली सगळं तोच करतो. गुड जॉब. तुमच्या दोघांसाठी एक खूप छान छान गिफ्ट आहेत. सो हे आहे ओमकार साठी आणि हे आहे मनालीसाठी. थँक्यू. होप तुम्हाला आवडेल. आणि आता आपण लास्टच्या सेगमेंटकडे वळणार आहोत. ते म्हणजे आहे की आपलं फ्युचर विजन. तर मला फ्युचर विजन सांगताना तुम्ही हे पण सांगा की तुम्हाला अप्रोच करणं कसं करू शकतो आम्ही, आणि जर कोणाला आपल्या फॅमिली जे कॅनडामध्ये राहत आहेत, स्पेशली ओंटारिओ मध्ये, टोरंटो मध्ये तुम्ही लायसन्स प्रोफेशनल आहात आणि तुला आता ब्रिटिश कोलंबियाचं पण लायसन्स मिळालेलं आहे. सो तुम्ही फॅमिली तुम्हाला कशी अप्रोच करू शकते ते सगळ्या गोष्टीबद्दल सांगा आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता. सो बेसिकली मी लायसन्स फायनान्शियल प्रोफेशनल आहे ऑन्टारिओ मध्ये, बीसी मध्ये, अल्बर्टा मध्ये, न्यू ब्रुन्सविक मध्ये आणि नॉर्थ वेस्टर्न टेरिटरीज मध्ये. सो इकडनं कुठल्या पण फॅमिलीज असतील ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी अबाउट हाऊ एव्हरीथिंग वर्क्स इन कॅनडा, दे कॅन रीच आउट टू मी using my contact number. It is 4725555059, or you can also Google search Manali Sun. Most of the time माझे सगळे त्याच्यामध्ये लिंक्स येतील where you can again contact me from there. आणि त्याच्या थ्रू यू कॅन बुक युअर मीटिंग्स विथ मी आणि आपण बसून वर्कशॉप साठी बसू शकतो, सो दॅट यू कॅन लर्न मोर अबाउट हाऊ एव्हरीथिंग वर्क्स ऍज अ फॅमिली. आणि जसं आता वटपौर्णिमा स्पेशल एपिसोड आहे, सो ऍज आपण म्हणतो की काय केलं पाहिजे सत्यवान आणि सावित्रीनी फॉर देअर फॅमिली टुगेदर, इट इज ऑलवेज बेटर टू लर्न फायनान्स टुगेदर, कारण that's how you can make sure that your family is having financial security instead of always feeling that financial struggle or crunch. सो आता तू मला सांग की म्हणजे असे सत्यवान सावित्री जे आहेत, म्हणजे आपले आजच्या जनरेशनचे कपल्स, भले किड्स असतील किंवा नसतील, पण तुला काय सांगावं असेल असा कपल्सना तुम्हाला अप्रोच करताना फॉर फायनान्शियल ऍडवाइस? आय वुड से की तुम्ही सगळ्या दोघांनी मिळून जे काही ऍडवाइस आहे ते दोघांनी मिळून घेतले पाहिजेत, कम्पेअर टू एका माणसावर सोडण्यापेक्षा. ऑलवेज मेक शुअर की जर का जसं आपण घरातल्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या शेअर करतो, जेव्हा 2 पगार येतात तेव्हा एका पगारामधनं घर चालतं, एका पगारानं बाकीच्या गोष्टी चालतात. तसंच जेव्हा तुम्ही स्वतःचे फायनान्स बद्दल गोष्टी करताय त्यावेळेला फक्त एका माणसावरती डिपेंड राहू नका. ऑलवेज थिंक अबाउट एव्हरीवन. त्याच्यामध्ये तुमची मुलं असतील, आम्ही कसे पुढे आलो आणि काय केलो हे सगळं आपण आता बघितलं. तसंच तुमच्या फॅमिलीसाठी ही गोष्ट नक्की करा की तुम्ही दोघांनी मिळून डिसिजन घ्या, दोघांनी मिळून फायनान्स समजून घ्या आणि ज्या गोष्टी कराल हे दोघांनी मिळून करा. Right, and I'm proud to say that we have educated 3 million plus families so far in North America with these free workshops. So even if you are in any part of North America, still feel free to reach out to me, so that at least त्या पर्टिक्युलर प्रोव्हिन्स किंवा स्टेट मध्ये जी पण व्यक्ती लायसन्स्ड आणि एक्सपिरियन्स्ड आहे, I would be more than happy to connect you with them, so that at least
you can take charge of your hard-earned money आणि have peace of mind with financial security. सो मला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही आता ऍज अ कपल तुम्ही किती फॅमिलीज एज्युकेट केलेल्या आहेत आणि पुढे तुमचं काय फ्युचर ऍस्पायरेशन्स आहेत, गोल्स आहेत? So I have educated 1300 plus families so far in Canada with these free workshops. And as I have started this business only, I believe 3.5 years back. So I feel that this is just the beginning, because it is not yet enough, because like I said, mission is to educate 30 million families, right? So I want to make sure ki at least म्हणतो ना एका महिन्यामध्ये I can help at least bare minimum 100 to 150 new families with these workshops, so that at least I can reach out to them. आणि जसं मी म्हटलं, the purpose of this workshop was कारण 90% of the families ज्या असतात ना, त्या most of the time they struggle, but they don't feel that they are actually struggling because taxes जाताना they're trying to manage in that 70% whatever is left over. And because of which the purpose of this workshop is mainly to share the education with them, so that at least तो एक तास जो काही त्यांच्या बरोबर we are investing, that is purely to make sure that they understand more about it and take the right decisions for their own family. सो मच तुम्ही दोघंही वेळ काढून इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला एवढं छान गोष्टी सांगितल्या, आणि ऍज अ कपल तुम्ही खूप खरेपणाने उत्तरं दिली सगळे, जसं की एकमेकांची टांग पण खेचलीत आणि खूप छान उत्तरं दिलीत आणि खूप महत्वाची दिलीत, कारण की ऍज अ कपल आपण कसं एकमेकांना बॅलन्स करू शकतो. जरी स्वभाव वेगळे असतात, जरी अपोजिट अट्रॅक्ट, जरी यिंग अँड यांग आहे, तर त्याचं किती महत्व आहे आपल्या बिझनेसमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, ते तुम्ही सांगितलं. आणि तुमच्या बिझनेससाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण सोबत नक्कीच काम करणार आहोत आणि ग्रो करणार आहोत. लेट्स ग्रो टुगेदर आणि एज्युकेट more and more families in Canada. Great. Thank you so much, Pranjali, for inviting us for this amazing podcast, Pranjal Rahini. आणि आम्हाला शेअर करायला, you gave us a platform where we can share about our mission and the way more and more people can benefit from it. So thank you so much for this amazing initiative. Thank you. Thank you. आजच्या भागातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली. पॉवर कपल म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या स्वप्नांना बळ देणं, योग्य वेळी साथ देणं आणि प्रत्येक यश अपयश एकत्र स्वीकारणं. वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा संवाद अनेक जोडप्यांना प्रेरणा देईल अशी मला खात्री आहे. तर तुम्हाला मनाली आणि ओमकार यांच्या कामाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत. त्यांच्याशी नक्की संवाद साधा. आणि जर तुम्हाला तुमचा बिझनेस प्रमोट करायचा असेल, तुमचा प्रेरणादायी प्रवास प्रांजळ वाहिनी पॉडकास्टवर शेअर करायचा असेल किंवा एपिसोड स्पॉन्सर किंवा को स्पॉन्सर करायचा असेल, तर आमच्यासोबत जोडण्यासाठी माझेही कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. सध्या आमच्याकडे व्यवसायांसाठी काही एक्साइटिंग प्रमोशनल ऑफर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे नक्की संपर्क करा. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. तुमच्या मते यशस्वी नात्याचा पाया काय आहे? लव्ह, ट्रस्ट, रिस्पेक्ट की कम्युनिकेशन? तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आणि त्यावर संवाद साधायला मला नेहमीच आवडतं. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका, कारण नवीन नवीन एपिसोड्स येत राहणार आहे. नमस्कार मंडळी. प्रांजल राहिनीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.